बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून काही गैरप्रकार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत आणि त्यामध्येच आता जिल्हा कारागृहाचे अधीक्षक असलेल्या पेट्रस गायकवाड यांनी एका गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याकडून आपली स्वतःची गाडी धुवून घेतल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे। मी सध्या याच जिल्हा कारागृहासमोर उभा आहे। तुम्ही पाहू शकता हे बीडचं जिल्हा कारागृह आहे आणि या कारागृहामध्ये अनेक कैदी हे शिक्षा भोगत आहेत। मात्र त्यातीलच एका कैद्याकडून या कारागृहाचे जे अधीक्षक आहेत पेट्रस गायकवाड यांनी आपली स्वतःची गाडी धुवून घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या कारागृहामध्ये यापूर्वी देखील चेंडूमधून गांजा पुरवल्याची घटना घडली होती। त्यानंतर जेलमधीलच काही कैद्यामध्ये 2 टोळ्यांमध्ये वाद झाला होता। त्यानंतर काही कैद्यांना नाशिकच्या जेलमध्ये हलवण्यात आलं होतं। त्यानंतर याच कारागृहामध्ये वाल्मिक कराड हे शिक्षा भोगत आहेत। त्यांना देखील VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप या कारागृहावर झाला होता, कारागृहातील प्रशासनावर झाला होता। आणि त्यानंतर काही दिवसापूर्वीच ही जी झाडं तोडण्यात आलेली आहेत, ही जी वृक्षतोड या कारागृह परिसरामध्ये करण्यात आलेली आहे, ही नेमकी कुणाच्या परवानगीने झालं यामुळे देखील हे कारागृह चर्चेत आलं होतं। आणि आता पुन्हा एकदा हेच बीडचं जिल्हा कारागृह चर्चेत आलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की याच जिल्हा कारागृहाचे अधीक्षक जे आहेत पेट्रस गायकवाड त्यांनी आपली स्वतःची गाडी एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याकडून धुवून घेतलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय चौकशी होते आणि कारागृह अधीक्षकावर कोणत्या पद्धतीची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।